नमस्कार मित्रांनो, मी आपले संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज मी आता जात आहे मस्त सकाळी 4:30 पावणे 5 वाजलेले आहेत आणि माझं सकाळचं थोडंसं मॉर्निंगचं रुटीन, थोडासा वॉक, रनिंग आणि थोडंसं एक्सरसाइज, योगा हे सगळं करायला चला म्हटलं आज थोडंसं आपण बाहेर जावं. मी रोज घरीच करते, पण आज बाहेर आलेली आहे मी आपल्या नगर परिषदमध्ये. तिथं आता थोडीशी रनिंग वगैरे केलेली आहे, त्याच्यानंतर थोडी एक्सरसाइज सर्व करते. चला मग पाहूया की आज मी काय काय करते आणि माझं रुटीन काय आहे हे तुम्हाला मी थोडंसं या व्हिडिओमध्ये दाखवते आणि पाहूया आपण आपला आजचा दिवस कसा जाईल तो. तर मित्रांनो, सकाळी मस्त फिरून आल्यानंतर आता नाश्ता वगैरे झालेला आहे माझा आता सर्व. आणि कसं सकाळी थोडीशी थंडी वाजायला लागली आणि आता दुपारी कसं गरमी व्हायला लागली. आता उन्हाळा आपला सुरू होणारच आहे, त्याच्यामुळे गरमी होत आहे. तर आज मला काहीतरी असं थंड खाऊ वाटत आहे, त्याच्यामुळे म्हटलं आज थोडं कोशिंबीर बनवावं असं वाटत आहे. मला कोशिंबीर खाऊ वाटत आहे, चपाती आणि कोशिंबीर. तर चला तुम्हाला पण दाखवते एकदम पटकन माझी कोशिंबीरची रेसिपी. तर मित्रांनो, चला आज आपण पाहूया झटपट माझी कोशिंबीरची रेसिपी माझ्या पद्धतीत मी कशी बनवते ते. तर त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे अगोदर हे बारीक बारीक असा कांदा चिरून घेतलाय आणि एक टमाटर चिरून घेतलेला आहे. आपण इथं काकडी पण एकदम बारीक चिरून घेतलेली आहे. 2 हिरव्या मिरच्या मी चिरून घेतलेल्या आहेत बारीक. वाटलं तर टाकू शकता, नाहीतर हे स्किप पण करू शकता. आणि इथं घेतलेले आहे आपण कोथिंबीर. तर चला आपण सुरू करूया. तर एका पातेल्यामध्ये मी आता हे सर्व टाकून घेणार आहे. आता हे आपण सर्व टाकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण आता दही ऍड करून घेऊया. हे बघा, दही टाकूया. हे मी इथं पॉकेटचं दही घेतलेलं आहे, तुम्ही कुठलं पण घेऊ शकता. पण जास्त पातळ घ्यायचं नाही, थोडंसं म्हणजे घट्ट टाईपचं दही छान लागते कोशिंबीर त्याच्यामध्ये. आता आपण याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेणार आहोत. हे बघा, आपण मीठ टाकून घेऊया आणि याला आता 1 चम्मचने चांगलं मिक्स करून घेऊया, पूर्ण एकजीव. आपण पूर्ण असं एकजीव करून घेऊया. एवढं घट्ट करणार नाही, थोडंसं दही आहे, थोडंसं दही पण सर्वच याच्यात टाकून घेते. आता पण उरलेलं पण दही सर्व टाकून घेतले. आता याच्यामध्ये फक्त याच्यामध्ये हे मस्त थोडंसं बारीक बारीक सर्व व्हेजिटेबल चिरून टाकले आणि मीठ बरोबर लागलं ना तर खूपच छान लागते. ही चपाती सोबत मला खूप जास्त आवडते. आज काहीतरी थंड खाऊ वाटत होतं म्हणून कोशिंबीर बनवली आहे मी. हे बघा, आपली तयार आहे कोशिंबीर. हे बघा, खूपच छान टेस्ट होते याची. एकदम सिंपल 5 मिनिटात बनणारी. आणि आता उन्हाळ्यामध्ये तर खूपच छान लागते हे असं गार खायला, मस्त मज्जा येते. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा अशा प्रकारे. तर झालेली आहे आपली कोशिंबीर तयार. मी जास्त पातळ बनवत नाही, मला हे अशी थोडी घट्टच आवडते, मस्त लागते एकदम भारी. बघा मित्रांनो, आजच्या दुपारचं जेवण माझं हे आहे. मी इथं मस्त बनवलेला आहे मसाला वांगा आणि पण बनवलाय गाजरचा हलवा. ही कोशिंबीर तुम्हाला दाखवलेलीच आहे आणि इथं बनवलेली आहेत ह्या चपात्या. हे बघा, मस्त मी अशा चपात्या बनवलेल्या आहेत, एकदम मऊ. चला आता आपण मस्त अशा चपात्या सोबत ना हे कोशिंबीर खूप छान लागते. गरम आहे खूप जास्त म्हणून तोडता येत नाही. हे बघा किती मऊसूत झालेले आहे आणि एवढे असे, हे पहा
पुरे असे पडदे पडदे असतात त्याच्यामध्ये 4 प्रकारचे. त्याच्यामुळे याच्यासोबत खूप छान लागते ही वाली कोशिंबीर. आम्ही अशीच बनवतो चपात्या. चला या जेवायला. आजचा दुपारचा मेनू. तर मित्रांनो, झालेला आहे माझं आता जेवण करून. एकदम मस्त झाली होती कोशिंबीर. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि फक्त दही जास्त आंबट घेऊ नका. जे नॉर्मल असते ना तेव्हा दही एकदम भारी लागलं पूर्ण मस्त. जेव्हा मी बसले आता थोड्या वेळाने थोड्याशा रील्स वगैरे बनवते आणि मग थोडा आराम करणार. ते आपण आणले होते बघा कोयाकुशी मधून ते फुलं मोठे व्हायचे पाण्यात टाकल्यावरती, आणि एक प्लांट आणलं होतं ते वाळलेलं होतं झाड. त्याला पाण्यामध्ये ठेवल्यानंतर ते तसं हिरवगार मोठं होणार होतं. तर आता त्याला 2-3 दिवस झालेले आहेत. ते मी फुलं जे गुलाबाचे आणले होते ते पाण्यामध्ये टाकून. तर चला तुम्हाला दाखवते ते किती मोठे झालेत ते. हे बघा, याचा साईज एवढा मोठा झालेला आहे आणि याच्यापेक्षा जास्त मोठा झाला होता ते जे बॉटलमध्ये ते जे दाखवत होते तिथे. पण हे आपला एवढा झालेला आहे. हे बघा, याचा एवढा साईज होता एवढासा. तर हे आता एवढे मोठे झालेले आहेत. तरी चांगलेच मोठे झालेत है ना. आणि हे बघा, हे आपण आणलेले ते झाडवाले. तर आता एवढे हिरवे झालेले आहेत. ते पूर्ण वाळलेले होते. आता याला आपण या टोपल्यामधून काढून एका ग्लासमध्ये ठेवूया. तर मित्रांनो, इव्हिनिंगला मला खूप बोर होत होतं आणि मी असंच बसले होते निवांत. तर माझे मिस्टर म्हणले चल तुला फिरून आणतो, आणि फिरून आणतो म्हणून हे मला आणून बसवलेले आहे तिथे कॅफेमध्ये. आणि आता यांनी ऑर्डर केलेला आहे पिझ्झा, जे की मी म्हटले पण नव्हते. हे बघा, आलेलाच आहे आपला इथे चीज कॉर्न पिझ्झा. चला मग आपण आता मस्त खाऊया. आणि मनात नसताना जेव्हा आपल्याला अचानक असं काही सरप्राईज भेटते, अचानक खायला घेऊन जातात, तेव्हा खूप छान वाटते मला. तर चला मग खाऊया आपण आता पिझ्झा आणि मस्त एन्जॉय करूया. मस्त आम्ही दोघं एन्जॉय करत होतो, पिझ्झा खात होतो आणि माझी मस्ती वगैरे चालूच होती. माझी मस्ती कुठे थांबत नसते. मस्त मी मजाक करत होते. मस्ती चालूच होती आणि मस्त फुल एन्जॉय केला आम्ही आज आमचा हा आजचा दिवस. तर मित्रांनो, झालेलं आहे आपलं खाऊन आणि फिरून. तर आपण निघालेलो आहोत आता घरी. आणि तुम्हाला कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असा सपोर्ट करत राहा. धन्यवाद.